नमस्कार मित्रांनो, त्रिशूल RDSच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, टॉक्सिक हा चित्रपट बघून आलोय आणि खरोखर हा चित्रपट नावाप्रमाणेच टॉक्सिक आहे. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी टॉक्सिकचं परीक्षण करणार नाहीये, टॉक्सिक मूवीचा रिव्ह्यू नाही करणार आहे मी. मला या निमित्ताने जे विचार आले टॉक्सिक चित्रपट बघून ते मी तुमच्या पुढे शेअर करणार आहे आणि ते फक्त या चित्रपटापुरते नाही आहेत. ते मी बोलणार आहे इन जनरल जो ट्रेंड आपल्याकडे चित्रपटांच्या माध्यमातून आलेला आहे त्या संदर्भात तर मी बोलणारच आहे, पण त्याचं कनेक्शन डीप स्टेटशी कसं आहे, त्याचं कनेक्शन तुमच्या आमच्या आयुष्याशी नेमकं कसं आहे ह्याविषयी मी इन जनरल बोलणार आहे. आणि आपल्या भविष्याशी ते निगडित आहे, आपल्या वर्तमानाशी तर ते निगडित आहेच आहे, पण भविष्याशी सुद्धा निगडित आहे. आणि ते कसं निगडित आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. फार मोठा असणार नाही व्हिडिओ, पण शेवटपर्यंत जरूर बघा, कारण हा अतिशय आवश्यक असा विषय आहे. तुम्हाला वाटेल की हे फक्त एका चित्रपटापुरतं आहे. सॉरी, हे एका चित्रपटापुरतं मी बोलत नाहीये. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र निवेदन की आपला जो त्रिशूल RDS चॅनल आहे आणि दुसरा चित्रचर्चा हा जो एक खास मूवी रिव्ह्यूच्या साठीचा एक चॅनल आहे, या दोन्हीवरती तुम्ही भरभरून प्रेम करा. अजूनपर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या चॅनल्सवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर अवश्य शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर काही कुठल्याही पद्धतीने जर मदत करायची असेल या चॅनलला तरी सुद्धा तुम्ही जरूर करू शकता. तर मित्रांनो, हा जो टॉक्सिक जो मूवी आहे यशचा आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये नयनतारा आहे, तारा सुतारिया आहे, कियारा अडवाणी आहे आणि ती एक कुठल्या कांतारा 2 मधली जी एक विलन कम हिरोईन जी आहे ती पण ह्याच्यामध्ये आहे. अशी खूप म्हणजे मोठी स्टार स्टडेड अशा पद्धतीची हा चित्रपट आहे. आणि गीतू मोहनदास ही एक डिरेक्टर आहे, तिने हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. आणि बाकी मग तरुण बागची आहे आणि इतर कित्येक लोक आहेत की ज्यांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केले, म्युझिशियन वगैरे म्हणून. यश स्वतः प्रोड्युसर आहे, हिरो तर आहेच पण प्रोड्युसरही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मराठी मुलगा आहे, काहीतरी त्याचं नाव बरं, कुलकर्णी का काहीतरी नाव आहे त्याचं, आणि तो एडिटर आहे या चित्रपटाचा. तर ही एकच गोष्ट मला चांगली वाटली की एक मराठी मुलगा आहे, त्यांनी या चित्रपटाचं एडिटिंग केलेलं आहे. त्याविषयी त्यामुळे त्याला खूप सारे थम्सअप. पण मित्रांनो, मगाशी मी म्हणालो त्या पद्धतीने हे एका चित्रपटापुरतं मला बोलायचं नाहीये. एक ट्रेंड बनून गेलाय, तुम्ही नीट ऑब्झर्व जर केलेलं असेल तर. आपल्या भारतीय सिनेमांमध्ये, मी फक्त बॉलिवूड पुरतं फक्त बोलत नाहीये, जवळपास सगळ्याच भाषांमध्ये तुम्हाला हा ट्रेंड दिसेल, जो की तुम्हाला सिनेमा आणि वेब सिरीज या दोन्हीमध्ये दिसेल. आणि काही प्रमाणामध्ये आता ते सिरियल्स मध्ये सुद्धा यायला लागलेलं आहे. पहिलं म्हणजे ॲनिमल, तो तुमचा दुसरा हा आताचा टॉक्सिक असेल. आणखीन एक आहे कुठला बरं, साऊथचा एक आहे मूवी, आणि प्लस हिंदीमध्ये एक येऊन गेलेला होता. आणि आताचा धुरंधर पार्ट 1 आणि 2. मित्रांनो, धुरंधर पार्ट 1 आणि 2चं नाव मी का घेतो असं तुम्हाला वाटेल. धुरंधर 1 आणि 2 ची स्टोरी खूप छान आहे, सगळं छान आहे, देशभक्तीपर आहे आणि देशद्रोह्यांच्या विरुद्धचं आहे, सगळं कबूल आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा R-rated व्हायलन्स आहे. मी काही R-rated व्हायलन्सच्या विरुद्ध नाहीये, मी व्हायलन्सच्याही विरुद्ध नाहीये. मला एक म्हणायचं की एक सेन्स असावा लागतो, ज्या पद्धतीने चित्रपट तुम्ही दिग्दर्शित करायचा असतो, ज्या पद्धतीने प्रेक्षकांना ते दाखवायचंय तुम्हाला गोष्ट, त्याच्यामध्ये तो ग्रुसमनेस खरंच आवश्यक आहे का, हा माझा प्रश्न आहे. आणि तो जो ग्रुसमनेस आहे, तो ती जी क्रूरता आहे आणि बॉर्डरलाईन विकृतीच्या जवळ जाणारी क्रूरता, इतक्या लेवलला ते सगळं चाललेलं आहे. आणि त्या लेवलची ती खरीच आवश्यकता आहे का, हा खरा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, सजेस्टिव्ह पद्धतीने सुद्धा दाखवता येऊ शकतं. पूर्वी त्या पद्धतीने दाखवलं जात होतं. आता लोकांच्या भावना इतक्या बोथट झाल्यात की एक म्युझिक लावलं जातं मागे की जे बिलकुल त्या व्हायलन्सशी, त्या हिंसेशी जराही कनेक्टेड नाही, अशा पद्धतीचं एक उडत्या चालीचं म्युझिक लावलं जातं. आणि त्या म्युझिकच्या पार्श्वभूमीवरती हे जे कलाकार आहेत ते अतिशय क्रूर आणि अतिशय विकृत अशा पद्धतीची हिंसा करतायत, हसत हसत, दारू फुंकत, नशेच्या अंमलाखाली असेल, वेगवेगळ्या पद्धतीने. आणि क्रिएटिव्हिटी त्या मारण्यामध्ये, त्या हिंसेमध्ये सुद्धा क्रिएटिव्हिटी, अशा पद्धतीने हे प्रेझेंट केलं जातं पडद्यावरती. मित्रांनो, वेगवेगळ्या भाषांमध्ये, फक्त भारतातच नाही, भारताच्या बाहेर सुद्धा इंग्लिश सहित अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये हे R-ratedचं
ज्याला आपण म्हणूया पॅन्डेमिक फैलावलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक जे काही चित्रपट आहेत त्याच्यापैकी एक म्हणजे डेडपूल अँड वॉल्वरिन. त्याच्यामध्ये तर तुम्हाला एंट्री सीनलाच ते सगळं दिसतं की ज्या पद्धतीने तो आर रेटेड व्हायलन्स आहे आणि ते एका उडत्या म्युझिकच्या बॅकग्राऊंड वरती ते तो करतोय डेडपूल, अशा पद्धतीने ते दाखवलं. मित्रांनो, हे जे सगळं आहे हे म्हणजे लोकांची डिमांड आहे म्हणून सप्लाय तसा दिला जातोय का? डिमांड सप्लाय बाजारपेठेचा नियम असतो. तर लोकांची डिमांड आहे म्हणून सप्लाय केला जातोय का? का सप्लाय अशा काही स्मार्ट पद्धतीने ओव्हर द कोर्स ऑफ पिरियड गेल्या 40-50 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानी ती ती चव चाखायला देणं, दारूच्या बाबतीत म्हटलं जातं ना, सुरुवातीला थोडीशीच दिली जाते, मग त्या थोड्या दारूचा असर कमी कमी व्हायला लागतो, थोडी प्यायल्याने की बसत नाही, मग अजून थोडीशी द्यायची, म्हणजे प्रत्येक वेळेला हळूहळू हळूहळू क्वांटिटी वाढवत 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 अल्टिमेटली एक खंबा दिला जातो आणि त्या खंब्यानी मग शेवटी जी काही किक मिळायची ती मिळते. अशा त्या डिग्री अशी हळूहळू हळूहळू वाढवत नेली जाते, व्यसन वाढवत नेलं जातं. तर तशाच पद्धतीने जी जनता आहे, ज्यांना एंटरटेनमेंटच्या नावाखाली, करमणुकीच्या नावाखाली सिनेमे आणि वेब सिरीज दाखवले जातात, त्यांच्यावरती हे एका वेगळ्या पद्धतीचे संस्कार होत आहेत का? आणि ते आपोआप होत नाहीयेत असं मला वाटतं. हे सगळं कॉन्सर्टेड पद्धतीने, एका सिंक्रोनाइज्ड पद्धतीने घडवून आणलं जातं. ही जी डिग्री ऑफ इंटेन्सिटी जी आहे क्रूरतेची, विक्षिप्तपणाची आणि हिंसेची, ती सुरुवातीला छोटीशीच होती. म्हणजे तुम्ही आठवा मित्रांनो, शोले ज्यांनी कोणी पाहिलेला असेल, शोले ज्यांनी पाहिला त्यांना त्यांच्यावरती जो झालेला इम्पॅक्ट होता की गब्बरची क्रूरता किती भयंकर आहे. तो हसत हसत ज्या पद्धतीने खून करतो, ते जे पडद्यावर दाखवलंय, तो अगदी लहानांना सुद्धा सोडत नाही, स्त्रियांनाही सोडत नाही, सगळ्यांना तो कसं ठार करतो आणि त्या ठार करण्यामध्ये त्याच्यात एक विक्षिप्तपणा आहे, एक विकृती आहे, हे एका भयंकर पद्धतीने त्या चित्रपटात दाखवलं होतं आणि त्याचा इम्पॅक्ट लोकांवरती जबरदस्त पडला होता. पण तरी मित्रांनो, आजच्या आर रेटेड कंटेंटशी जर का त्या गब्बरची तुलना केली तर गब्बर सुसंस्कृत वाटेल. इतकं ते साधेपणाने दाखवलं होतं. कित्येक तर गोष्टी काय म्हणूया आपण सजेस्टिव्ह पद्धतीने दाखवल्या होत्या. केवळ म्युझिक आणि कॅमेऱ्याचा एक विशिष्ट अँगल आणि कलाकाराचे हावभाव एवढ्यावरून ती क्रूरता आणली जात होती आणि बाकी सगळं प्रेक्षकांच्या कल्पनेवरती सोडून दिलं जात होतं. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, शोलेमध्ये सचिन पिळगावकरचा खून गब्बर जो करतो, त्या संदर्भात निर्माते आणि इतरांनी असं ठरवलं की तो सीन दाखवायचा नाही. का? कारण प्रेक्षकांना ते सहन होणार नाही, म्हणून तो सीन नंतर त्यांनी कट केला. आजच्या आर रेटेडच्या जमान्यामध्ये मित्रांनो, असले सीन कट करण्याचा जो समंजसपणा आहे तो दाखवला जात नाहीये. याचं कारण ती जी संवेदना आहे ती हळूहळू चित्रपट निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, कलाकारांनी, तंत्रज्ञांनी मिळून टप्प्याटप्प्याने बोथट करत नेलेली आहे प्रेक्षकांची. प्रेक्षकांना पूर्वीच्या काळातल्या त्या गब्बरमुळे जर का किक मिळत होती, तर त्यांना पुढे 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 हळूहळू ओव्हर द कोर्स ऑफ पिरियड आतापर्यंत जर विचार केला तर गेल्या 40-50 वर्षामध्ये लोकांच्या संवेदना हळूहळू बोथट होत गेलेल्या आहेत. त्यामुळे आता त्यांना जास्ती भडकपणे, जास्त क्रूरपणे, जास्त विक्षिप्तपणे आणि जास्त विकृतपणे सगळं दाखवायला लागतं. हा तर झाला एक भाग. दुसरा आणखी नाही का मित्रांनो, पूर्वीच्या चित्रपटांमध्ये व्हिलन दाखवावा लागत होता आणि तो व्हिलन सुरुवातीच्या जमान्यात तर तो नुसतीच हिंसा करायचा आणि तेवढं पुरेसं होतं आणि तेही सजेस्टिव्ह पद्धतीनेच होतं. पुढे पुढे त्या व्हिलनचा जो प्रभावीपणा आहे, व्हिलनचा जो व्हिलनिशपणा आहे, तो ठासून दाखवण्यासाठी त्याची जी क्रूरता आहे ती भडक करून दाखवायला सुरुवात करण्यात आली, जसं की आपण गब्बरच्या चित्रपटात बघू शकतो. आणि त्याच्यात किंचितसा विक्षिप्तपणा, विकृतपणा टाकलेला आहे. ठीक आहे, पुढे पुढे हे वाढवत नेलं त्यांनी प्रमाण. आणि मग तुम्ही गजनीपर्यंतचे जे पिक्चर बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये व्हिलन ची जी क्रूरता आहे ती उघड उघड दाखवली आहे, सजेस्टिव्ह नाही ठेवलं. उघडे नागडेपणाने सगळं त्याची जी क्रूरता, विकृती, विक्षिप्तपणा जे काही आहे ते सगळं टोकाला नेऊन दाखवण्यात आलं. पण तरी सुद्धा मी म्हणेन व्हिलनलाच दाखवलं भयंकर हिंसा, भयंकर विकृती आणि भयंकर विक्षिप्तपणा करताना. ठीक आहे, मात्र नंतरचे पिक्चर तुम्ही बघा, गेल्या 20-25 वर्षातले पिक्चर बघा, त्यातही गेल्या 10 वर्षातले पिक्चर बघा, तुम्हाला आता लक्षात येईल की पूर्वी हिरो सुद्धा करायचा हिंसा, पण हिरोच्या हिंसेमध्ये विक्षिप्तपणा आणि विकृतपणा नव्हता. गेल्या 10 वर्षामध्ये विलन काय करणार नाही इतकी भयंकर हिंसा तर हिरोच करतोय, पण त्याच्या जोडीला हिरोच्या हिंसेमध्ये सुद्धा क्रूरता, विक्षिप्तपणा आणि विकृतपणा तुम्हाला दिसेल.
म्हणजे आता विलनची गरजच उरलेली नाहीये चित्रपटात. विलन प्रभावशाली बनत ठरतच नाही. कुठल्या अँगलनी विलन तुम्हाला प्रभावी वाटणार आहे? कारण विलनच्याकडे जी जी शस्त्र होती, क्रूरता, जेवढी विलनकडे त्याही पेक्षा दसपट क्रूरता हिरोच्याकडे तुम्हाला दिसेल. कुठलाही पिक्चर काढा, पुष्पा काढा तुम्ही, पुष्पा पार्ट 1 पार्ट 2, त्याच्यातून तुम्हाला काय दिसेल? कुठल्याही विलनच्याकडे जेवढी क्रूरता नाही तेवढी भयंकर क्रूरता हिरोच्याकडे दाखवली आहे. विलनच्याकडे नाही एवढा विक्षिप्तपणा हिरोच्याकडे तुम्हाला दिसेल आणि विलनच्याकडे नाही एवढी भयंकर विकृती तुम्हाला हिरोच्याकडे असताना दिसेल. अहो इतकंच कशाला, पूर्वी प्राण म्हणा किंवा प्रेम चोप्रा असतील, गुलशन ग्रोवर सारखे असतील, शक्ती कपूर सारखे लोक असतील, हे लोक स्त्री दिसली की लंपटपणा करतील आणि रेप करतील की काय अशा पद्धतीने ऍक्टिंग करायचे. आणि त्यामुळे एक विलन म्हणजे एक असा की ज्याच्याकडे कसलीच नीतिमत्ता नाही हे दाखवलं जात होतं. आताच्या चित्रपटांमध्ये बघा तुम्ही मित्रांनो, विलन काय करणार नाही एवढी भयंकर लंपटगिरी आणि सगळी नीतिमत्ता सोडून देणं हे सगळं काम हिरोच स्वतः करतोय. म्हणजे थोडक्यात पूर्वी ज्या पद्धतीने एक वेगळी हेलन घ्यावी लागत होती, बार डान्सर, कॅबेरे डान्सर, का? कारण हिरोईन नाही त्या पद्धतीने खालच्या स्तरावरती उतरून डान्स करू शकणार. आणि आजच्या काळात गेल्या 20-25-30 वर्षामध्ये हळूहळू करत तुम्हाला स्वतंत्र हेलनची गरज बंद झाली. स्वतंत्र कोणी बार गर्ल किंवा एक अशी नाची मुलगी घेण्याची गरज नाहीशी पडली. कारण त्या बार गर्ल्स काय नाचतील असल्या भयंकर पद्धतीने नाच हिरोईन्सच करायला लागलेत. बरोबर आहे की नाही? हे ज्या पद्धतीने हिरोईन्सच्या बाबतीत झालं तेच हिरोच्याही बाबतीत झालंय. हे सगळं मी तुम्हाला जे सांगतोय ना त्याच्या मागचं मला तरी असं वाटतं हे आपोआप होत नाहीये. तुम्हाला वाटेल की हे आपोआप होतंय. मग माझं म्हणणं मित्रांनो असं आहे, हे जर आपोआप असलं असतं तर हे सगळ्या भाषांमध्ये कसं काय दिसतंय? भारतात मी समजू शकतो, ठीक आहे, कारण देश एक आहे, भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये, दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. सैराट सारखा पिक्चर हा मराठीमध्ये गाजला, मग इतर भाषांच्या प्रेक्षकांना आणि दिग्दर्शकांना वाटलं की आपण पण आपल्याकडे अशाच पद्धतीचा सैराट काहीतरी घ्यावा. अशा पद्धतीने खूप सगळं काय म्हणूया असे एक्सपोर्ट झालेले आहेत आपल्या देशातल्या देशात. कथा, कल्पना, प्रेरणाच्या रूपामध्ये झालेले आहेत, ट्रॅव्हल झालेले आहेत आणि त्या त्या भाषेनी त्यांना जे जे वाटलं ते इतर भाषांच्याकडून घेतलेलं आहे चित्रपटांच्या माध्यमातून. पण मित्रांनो, मग एका देशामध्ये हे आपण समजू शकतो, इतरही भाषा ज्या काही आहेत आपल्या देशाच्या पलीकडे, इंग्लिश असेल, फ्रेंच असेल, अनेक भाषा आहेत, त्या सगळ्या भाषांमध्ये तुम्हाला चायनीज, जॅपनीज मध्ये सुद्धा दिसेल, कोरियन मध्ये दिसेल. कोरियन तरी कमी म्हणा कारण के ड्रामा हे ड्रामा लेवलला राहतं. पण जे जे आर रेटेड मूव्हीज तुम्हाला दिसतील त्याचा ट्रेंड वाढलेला आहे. गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये जगातल्या जवळपास सगळ्या भाषांमध्ये तुम्हाला हा आर रेटेडचा ट्रेंड, एक जॉनरा तयार झालेला आहे स्वतंत्र. प्रश्न माझा एवढाच आहे की हे सगळं आपोआप तयार झालं आहे का? मला नाही वाटत आपोआप असेल. कारण जर आपोआप असलं असतं तर एखाद्या देशामध्ये, एखाद्या भाषेमध्ये तुम्हाला आर रेटेडचा कंटेंट कमी दिसला असता, एखाद्या भाषेमध्ये तर तुम्हाला बिलकुल म्हणजे खूपच जास्ती लेवलला गेलाय असं दिसलं असतं. पण तसं नाहीये. जवळपास प्रत्येकच देशामध्ये आर रेटेड जॉनरा पोचलेला आहे आणि व्यवस्थित पोचलेला आहे. हे कशामुळे मित्रांनो? हे आपोआप घडलेलं असेल असं मला तरी वाटत नाही. हे जग डीप स्टेटद्वारे चालवलं जातं. हे मला तरी असं वाटतं की तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचलेल्या आहेत बऱ्यापैकी. ते रॉथशिल्ड्स आणि रॉकफेलर, महत्वाची 12, 13 का 11 जी काही घराणी आहेत त्याविषयी बेसिक जुजबी ज्ञान तुम्हाला असेल असं मी गृहीत धरून चालतो. नुसता जॉर्ज सोरोस म्हणजे डीप स्टेट नाही हे आतापर्यंत तुम्हाला कळलेलं असेल असं मी समजतो. तर मित्रांनो, हे जे डीप स्टेट आहे त्या डीप स्टेटच्या द्वारे अनेक गोष्टी कंट्रोल केल्या जातात आणि जगाच्या इतिहासातल्या अगदी टायटॅनिक पासून, म्हणजे ते दीपक करंजीकर यांचं एक अतिशय सखोल संशोधन केलेलं पुस्तक सुद्धा आहे ज्याच्यात त्यांनी अनेक या डीप स्टेटच्या ज्या काही कारवाया जगभरात झाल्या इतिहासामध्ये पासून, आधुनिक इतिहासातल्या अनेक घटना तिथपासून तर अगदी आत्तापर्यंत या अशा अनेक गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला, उलगडा केलेला आहे. आणि अगदी टायटॅनिकच्या इव्हेंट पासून, पहिल्या महायुद्धापासून ते काल परवाच्या घटनांपर्यंत जर आपण जगाचा इतिहास जर बघितला तर हे सगळं जे काही आहे, महत्वाच्या ज्या घटना आहेत जगातल्या, त्या सगळ्या डीप स्टेटनी घडवून आणलेल्या आहेत. हे आतापर्यंत सगळं तुम्हाला स्वच्छ कळलेलं असेल असं मी समजतो. नसेल कळलेलं तर तुम्ही इंटरनेटचा वापर करा, माहिती काढा, तुम्हाला लक्षात येईल. त्याचा इथे काय संबंध आहे? तर मित्रांनो, इथे संबंध आहे डीप स्टेटच्या भविष्याच्या संदर्भातल्या ज्या काही योजना आहेत त्याच्याशी याचं कनेक्शन मी गृहीत धरतोय. आर रेटेड जो जॉनरा आहे, म्हणजे जो ग्रुसम व्हायलन्स, अतिशय भयंकर क्रूर हिंसा
आणि त्याच्या जोडीला विक्षिप्तपणा आणि विकृतपणाचा तडका, हा जो जे मिश्रण परोसलं जात आहे, हे जे सगळं मिश्रण कालवलं जात आहे आणि जे तुमच्या माझ्यापर्यंत वेबसिरीज, चित्रपट या वेगवेगळ्या माध्यमातून ते आणलं जात आहे जगभराच्या ऑडियन्सच्या पुढे, त्याच्या मागे डीप स्टेटचा जो प्लॅन आहे, तो प्लॅन आहे त्यांच्या एका ग्रँड प्लॅनचा तो एक छोटा भाग आहे असं माझं मत आहे. डीप स्टेटचा ग्रँड प्लॅन जो आहे तो काय आहे हेही तुम्हाला कदाचित आतापर्यंत लक्षात आलेलं असेल असं मी गृहीत धरतो. आपल्या चॅनलवरती या संदर्भात मी काही व्हिडिओजमध्ये बोलून झालेलं आहे, पण तरी थोडक्यात सूचित करीन मी की मध्यंतरी 2-3 वर्षांपूर्वीपर्यंत जे पॅन्डेमिक येऊन गेलं ते कशासाठी आलेलं होतं हे आतापर्यंत तुम्हाला कदाचित लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, समजा नसेल लक्षात आलेलं तर मी इतकंच म्हणेन, मी एक छोटंसं उदाहरण देईन तुम्हाला. द्राक्षाची शेती करताना त्याच्यामध्ये थिनिंग हा एक शब्द असतो. द्राक्षाचा जो घड असतो तो एका त्याच्या टप्प्यामध्ये त्या द्राक्षाच्या घड्याला मणी खूप असतात. द्राक्षाचा जो एक घड असतो त्याच्यामध्ये एका टप्प्यामध्ये खूप सारे मणी असतात, नको इतके जास्त मणी असतात. ते जास्त मणी असल्यामुळे एकेका मण्याचा जो साईज असतो तो टपोरा वाढत नाही. आणि एक्सपोर्ट करताना त्यांच्याकडे मेजरमेंट्स केले जातात की एकेका मण्याचा साईज किती आहे. मग त्या दृष्टीने विचार करता त्यांना एकेका मण्याचा साईज जर वाढवायचा असेल तर त्या घडाचं, द्राक्षाच्या एका घडाचं थिनिंग करावं लागतं. थिनिंग म्हणजे टू थिन, म्हणजे विरळणी करावी लागते. विरळणी, ही विरळणी कशी करतात? तो घड घ्यायचा, असा धरायचा, लटकतोय वेलीला, त्या घडाला खालनं असं अज्जात धरायचं आणि असं हलवायचं. त्याच्याने काय होतं की जादाचे जे मणी आहेत ते गळून पडतात. जादाचे मणी गळून पडले की जेवढे आवश्यक आहेत तेवढेच मणी राहतात आणि मग बाकीची कामं जी ती खतं आणि जी काही मूलद्रव्य जी काही दिली जातात त्याच्या माध्यमातून एकेका मण्याचा साईज वाढतो. साईज वाढण्यासाठी त्याला स्पेस देता ना तुम्ही, विरळणी केल्यामुळे स्पेस देता. स्पेस मिळाल्यामुळे एकेका मण्याला फुलण्यासाठी, आकार वाढवण्यासाठी जागा मिळते. आणि पूर्वी जी घटक द्रव्य, जो अन्नरस मुळं आणि खोडं आणि पानं यांच्याकडून त्या मण्यापर्यंत पोहोचत होता, जो आधी विभागला जात होता, 4 मण्यांमध्ये तो अन्नरस पूर्वी विभागला जात होता, नको असलेली बाकीचे मणी काढून टाकल्यामुळे एकाच मण्याच्याकडे 4 मण्यांचा अन्नरस जायला लागल्यामुळे एक एक मणी टपोरा बनतो. हे जे तत्व द्राक्षाच्या संदर्भात आहे हे मी फक्त उदाहरण दिलं. आता मी फक्त एकच वाक्य सांगेन ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल या द्राक्षाच्या घडाचा इथे काय संबंध आहे. डीप स्टेटच्या अँगलनी हे जग म्हणजे द्राक्षाचा घडा आहे आणि या जग नावाच्या द्राक्षाच्या घडात मध्ये पॉप्युलेशन जी आहे लोकांची, माणसांची, ती किती आहे? जवळपास 8.5 ते 9 अब्ज. जवळपास 850 ते 900 अब्ज, 850 ते 900 कोटी, म्हणजे 8.5 ते 9 अब्ज एवढी पॉप्युलेशन, एवढी लोकसंख्या जगाची आहे. जग नावाच्या द्राक्षाच्या घडाची लोकसंख्या, मण्यांची संख्या 8.5 ते 9 अब्ज. त्याचं थिनिंग करायचं या डीप स्टेटला, स्वतः नाही करायचं, इतरांच्या मार्फत करून घ्यायचं. डीप स्टेट कधी पण पडद्या मागे राहतो, सूत्रधारासारखा तो काम करून घेतो. एक नाही आहे सूत्रधार, हे काही जण आहेत. त्यांचं पिरॅमिड सारखं स्ट्रक्चर आहे. टॉपला काही लोक बसलेत जे पडद्याआड राहतात. गॉडफादर सारखे ते बोटाशी हलवतात. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ चालतो ना, त्या पद्धतीने ते खेळ खेळतात. पोस्टर बॉईज त्यांनी जे काही वेगवेगळ्या ठिकाणी नेमलेले असतात, वेगवेगळ्या संस्था उभ्या केलेल्या असतात जगभरात, त्यांच्या मार्फत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही माणसं नेमलेली असतात, त्यांच्या मार्फत वेगवेगळे इव्हेंट्स, वेगवेगळ्या घटना घडवून आणल्या जातात. कधी स्टेट ऍक्टर्सच्याकडनं, कधी नॉन स्टेट ऍक्टर्सच्याकडनं. त्यापैकीच एक भाग म्हणजे जागतिक महामारी. पण अर्थात त्या जागतिक महामारीतून थोडंसं थिनिंग झालं, पण ज्या प्रमाणात त्यांना थिनिंग व्हायला हवं होतं त्या प्रमाणात ते थिनिंग झालं नाही. परिणामी त्यांनी प्लॅन बी ऍक्टिव्हेट केला. प्लॅन बी ऍक्टिव्हेट केला म्हणजेच रशिया युक्रेन वॉर सुरू झालं. तेही एका पुढच्या टप्प्यात जाईना म्हणून त्यांनी आणखीन एक युद्ध मिडल ईस्ट मध्ये सुरू व्हावं, मध्य पूर्वेत सुरू व्हावं यासाठी म्हणून इस्रायलवरती 2 वर्षापूर्वी एक मोठा हल्ला करवला, हमासच्या माध्यमातून, इराणच्या माध्यमातून. आणि मग बघता बघता मध्य पूर्वेमध्ये युद्धाचे ढग जमा झाले आणि आज आपण बघतो हॉर्मुझच्या अवतीभोवती घमासान युद्ध चालू आहे. सध्या ते थांबलंय पण अजून ते संपलेलं नाहीये. इराणच्या संदर्भातलं जे युद्ध आहे ते अजून थांबलेलं नाहीये.
ते मध्य पूर्वेचं युद्ध, फक्त इराणचं फक्त इस्रायलचं नाहीये. हे जे फ्लॅश पॉइंट्स आहेत जगभरात तयार झालेले, ही सगळा कशाचा भाग आहे? थिनिंग. जग नावाच्या द्राक्षाच्या मण्यांच्या घडाची विरळणी करण्याचं काम डीप स्टेटच्या कडनं चाललंय. त्याच्यापैकी अनेक जे मार्ग त्यांनी चोखाळलेले आहेत, एकाच वेळेला अनेक प्लॅन्स ऍक्टिव्हेटेड आहेत. प्लॅन ए नाही तर मग प्लॅन बी सक्सेसफुल नाही झाला तर प्लॅन सी, असे खूप सारे प्लॅन्स त्यांचे आहेत. पण त्याच्यातून डीप स्टेटला एक लक्षात येत आहे की ही जी काही विरळणी होणार आहे ती अतिशय भयंकर असणार आहे, सामान्य नसणार ना. या विरळणीमुळे ते जे लोक बघणारे अनुभवणारे असतील, जे मागे राहणारे असतील, टिकून राहणारे, त्यांच्या मनावर त्याचा सगळा विपरीत परिणाम होईल अशी एक शक्यता गृहीत धरतात डीप स्टेट. सगळ्या वेगवेगळ्या अँगलनी ते विचार करतात. आणि जर विपरीत परिणाम त्यांच्या मनावर जर झाला, या लोकांच्यावर, बघणाऱ्या लोकांच्यावर, अनुभवणाऱ्या लोकांच्यावर, तर ते या विरळणीला, या थिनिंगला विरोध करतील. ही विरळणी थांबवण्यासाठी ते प्रयत्न करतील कसोशीनी, अशी एक शक्यता आहे. आणि हा विपरीत परिणाम कुणावरती होईल? तर जी संवेदनशील लोक असतील त्यांच्या मनावर या गोष्टीचा विपरीत परिणाम होईल. परंतु जर लोकांची मनं बोथट करून टाकली तर, लोकांच्या मनातल्या संवेदनशीलतेला कमी जर करता आलं तर, म्हणून वर्तमानपत्र, बातम्या या अशा पद्धतीने ब्रेकिंग न्यूजच्या आहारी नेलेल्या आहेत. अशा काही पद्धतीने वर्तमानपत्र आणि बातम्या ज्या आहेत टीव्हीवरच्या, त्यांचं डिझायनिंग अशा काही पद्धतीने केलंय की तो जो वाचक आहे, जो प्रेक्षक आहे, त्याला सतत वाईट 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 बातम्या बघून बघून त्याचा मेंदू कंडिशन व्हावा, त्याचा मेंदू बोथट व्हावा. सर्व प्रकारची क्रूरता, विक्षिप्तपणा, विकृतपणा आणि हिंसा, अतिहिंसा, त्याच्या संदर्भातल्या ज्या कुठल्या बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचतायत कानामार्गे आणि डोळ्यामार्गे, त्या ऐकून 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 त्याचं माइंड कंडिशन व्हावं, बोथट व्हाव्यात त्याच्या संवेदना, अशा पद्धतीने मीडियाचं डिझायनिंग केलेलं आहे. सेम इज विथ एंटरटेनमेंट इंडस्ट्री. करमणुकीच्या, मनोरंजनाच्या क्षेत्रामधून तयार होणारा जो काही कंटेंट आहे, मग त्या टीव्ही असतील, टीव्हीवरच्या सिरियल्स असतील, शोज असतील रियालिटीचे, किंवा वेब सिरीज असेल, किंवा चित्रपट असतील, त्या सगळ्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या वरती भडकपणाचा भडीमार करायचा. मग त्याच्यातून काय काय द्यायचं? काही कल्याणकारी, मंगलमयी, चांगला संदेश देणारं, चांगले संस्कार करणारं, नीतिमत्तेचं काही मटेरियल द्यायचंय का? नाही. तर डीप स्टेटच्या इच्छेनुसार लोकांची मनं बोथट करण्यासाठी, संवेदनशीलतेला मारण्यासाठी क्रूरता, हिंसाचार, विकृतपणा, विक्षिप्तपणा, उत्थान म्हणजे काय म्हणूया, उत्तामपणा आणि सर्व प्रकारची मोरॅलिटी उद्ध्वस्त करणारा अशा प्रकारचा अनैतिकपणा आणि सारासार विचार जो असतो, सारासार विवेक म्हणतो आपण त्याला, सत्सद विवेक बुद्धी म्हणतो आपण, ती सत्सद विवेक बुद्धी बाजूला ठेवणारा अशा पद्धतीचा एक मसाला हा या सोशल मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री आणि मीडिया या माध्यमातून प्रेक्षक, वाचक यांच्यापर्यंत पोहोचवला जातोय. हे कशासाठी आहे? तर डीप स्टेटला संवेदनशील लोकांची संवेदना बोथट करायची. हे का करायचंय? तर लोकांची संवेदनशीलता जर बोथट झाली तर नंतरचा या प्रोसेसचा, या थिनिंगच्या, विरळणीच्या प्रोसेसला जो विरोध होईल संवेदनशील लोकांच्याकडून, तो तेवढा तीव्रपणे विरोध होणार नाही. आणि मग त्या द्राक्षाच्या घडामध्ये जर 8 अब्ज 9 अब्ज मणी असतील तर ते जर निम्म्यावर आले, 4 अब्ज 5 अब्ज मण्यांवरती जर आले तर एक एक मणी टपोरा होईल. आणि त्याचा फायदा मग तेव्हा लोक बघतील की अरे वा वा वा, थोडं वाईट झालं, थिनिंग केलं, वाईट झालं, 50% मणी आपले गळून पडले, पण जे काही वाचलेत त्यांना बघा आता कसे रिसोर्सेस किती छान व्यवस्थित मिळाले. म्हणून अशा पद्धतीने या थिनिंगचं सुद्धा समर्थन केलं जाईल की हे तर स्वाभाविक आहे. युद्ध म्हणा, महामार्या म्हणा, म्हणजे रोगराई, युद्ध असतील, रोगराई असेल, दंगली असतील, हिंसाचार असेल, इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ ह्युमन लाईफ, इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ ह्युमन हिस्ट्री. सो त्याच्यात वाईट काय? अशा पद्धतीने या सगळ्याचं समर्थन केलं जाईल. पण मित्रांनो, एक लक्षात घ्यायला लागेल, जे लोक संवेदनशील असतील त्यांना हे लक्षात येईल
की मुद्दाम घडवून आणणं ही गोष्ट वेगळी आहे. आपोआप जर हे होत असेल तर टोटली वेगळी गोष्ट असते. आपोआप जर हे होणार असेल तर आपण समजू शकतो. पण आधुनिक काळामध्ये जर तुम्ही पहिल्या महायुद्धापासून ते आतापर्यंत जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल की गोष्टी आपोआप नाही घडून आलेल्या, घडवून आणलेल्या आहेत. म्हणून हे आक्षेपार्ह आहे. आणि आत्ताच्या ज्या काही घटना घडत आहेत आणि भविष्यात ज्या घटना होऊ घातलेल्या आहेत ते सगळंच त्यामुळे आक्षेपार्ह आहे. म्हणून मित्रांनो, हा जो टॉक्झिक जो मूव्ही आहे तो या सगळ्यातला अतिशय महत्वाचा दुवा आहे असं मी बिलकुल म्हणत नाहीये. मी तर अगदी या एक पाऊल पुढे जाऊन सांगेन की हे आपण नेमकं काय बनवून ठेवलं असं यशला बिलकुल वाटणारही नाही. ती जी गीतू मोहनदास जी डिरेक्टर आहे तिलाही वाटणार नाही. त्यांना तर असं वाटेल की आपण काय फार चूक केली आहे, आपण जे केलं ते बरोबर केलेलं आहे, देश काल परिस्थितीनुसार जे करायला पाहिजे ते आपण केलं असंच त्यांना वाटणार आहे. लोकांची डिमांड होती, आपण सप्लाय केला. आपण तर एक जॉनरा जो आर रेटेड मूवीचा जो जॉनरा आहे ते काय फक्त इतरांनीच करायचा ठेका घेतलाय का? आपण पण क्रिएटिव्हिटी करून बघितली, त्याच्याने एवढं मोठं काय होणार आहे असं त्यांना वाटेल. आणि ते हेही म्हणतील की आम्हाला काही डीपस्टेटच्याकडनं काही पाकिटं मिळालेली नाहीत. आणि हे अगदी खरं आहे. कदाचित डीपस्टेटनी थेटपणे त्यांना पैसे दिलेलेही नसतील. पण मित्रांनो, डीपस्टेटचं फंक्शनिंग कसं चालतं माहितीये का तुम्हाला? डीपस्टेट थेटपणे कामं करवून घेतोच असं नाही, तसंही करवून घेतो, थेटपणे सुद्धा करवून घेतो. पण कित्येकदा डीपस्टेटच्या अजेंड्यानुसार काम जेव्हा होत असतं त्यावेळेला ते काम करणाऱ्यांना माहितही नसतं की आपण डीपस्टेटचाच अजेंडा पुढे रेटतोय. ही तर खास ब्युटी आहे डीपस्टेटची. दिस इज दी अल्टिमेट सक्सेस ऑफ डीपस्टेट टिल नाव, की बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की आपण त्यांचा अजेंडाच पुढे रेटतोय. मी जाता जाता फक्त एकच हिंट तुम्हाला देऊन जाईल. रोटरी क्लब आणि लायन्स क्लब ही नावं तुम्ही ऐकली असतील. एकदा त्याविषयी थोडीशी माहिती काढा. आपल्या भारतामध्ये खूप सारे लोक रोटरी क्लबचे मेंबर आहेत, लायन्स क्लबचे मेंबर आहेत. एकदा थोडीशी माहिती काढा की या दोन संस्था कुठे तयार झाल्या, त्यांचे हेडक्वार्टर्स कुठले आहेत, त्यांची स्थापना कधी झाली, त्यांची स्थापना कुणी केली, ते कुणासाठी काम करतायत, त्यांच्या संदर्भातल्या कॉन्स्पिरसीज कुठल्या आहेत, त्यांच्या संदर्भातल्या क्रिमिनल केसेस कुठल्या कुठल्या आहेत. एकदा थोडीशी माहिती काढा. म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की आपण सुद्धा वापरले जातो आहोत का आपल्या नकळत. मित्रांनो, मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला विचार करण्यासाठी बराच खुराक दिलेला आहे, त्यावर जरूर विचार करा. कमेंट सेक्शनचा उपयोग करा. तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया द्या. मला तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल. हा एक खूप मोठा विषय आहे, गहन विषय आहे आणि त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया, मी फक्त टॉक्झिकवरच्या मला प्रतिक्रिया नकोय, हा जो एक मोठा विषय आहे डीपस्टेट आणि त्यांच्या पुढच्या योजना, त्या संदर्भातून तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहून कळवा आणि चर्चेला सुरुवात करा. आपल्या या चर्चेतून काही चांगल्या गोष्टी निष्पन्न होतील. चलो मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. मला रजा द्या. लवकरच पुढचा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येईन. तोपर्यंत वंदे मातरम.